मूलद्रव्यांचा अजून शोध लागल्यानंतर धातू सदृश्य मूलद्रव्य असा एक प्रकार त्यांच्यामध्ये आढळून आला आणि म्हणून मूलद्रव्यांच्या प्रकार जे आहेत ते धातू, अधातू आणि धातू सदृश असे 3 प्रकार बघितले. असे 3 प्रकार मूलद्रव्यांचे पडत असतात. लक्षात ठेवा, मूलद्रव्यांचे प्रकार 3: धातुरूप मूलद्रव्य, अधातुरूप मूलद्रव्य आणि धातू सदृश मूलद्रव्य असे मूलद्रव्यांचे 3 प्रकार पडतात. मूलद्रव्यांचे प्रकार हे तुम्हाला 10वीला प्रकरण स्पेशल प्रकरण आहे आणि त्या प्रत्येक प्रकाराची डिटेल माहिती तुम्हाला 10वीला आहे. त्यामुळे नीट लक्ष द्या. मूलद्रव्यांचे प्रकार धातू, अधातू आणि धातू सदृश असे 3 प्रकार मूलद्रव्यांचे पडतात. त्याच्यानंतर संयुगांचे देखील प्रकार पडतात. काही संयुगांपासून अवशेष मिळतो तर काही संयुगांपासून अवशेष मिळत नाही किंवा काळसर अवशेष मिळतो. हा काळा अवशेष प्रामुख्याने कार्बनचा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, समजा तुम्ही साखर घेतली आणि ती साखर काय केली तुम्ही की समजा एका पातेल्यामध्ये चुकून तुमच्याकडून काय झालं की पाणी चहा बनवताय तुम्ही आणि चहा बनवताना चुकून पाणी टाकण्याच्या ऐवजी साखर टाकली गेली तर ती साखर काय होते, जळते आणि साखर जळून सुरुवातीला त्याच्यामधून काय तयार होतो, पाण्यासारखा पदार्थ येतो. नंतर त्याची वाफ होते आणि खाली काळं शिल्लक येते. त्याला आपण कार्बन असं म्हणत असतो. मग संयुगे जी असतात ती हवेमध्ये तीव्रपणे जर तापवली तर त्यांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ सुद्धा तयार होत असतात. ज्वलन पूर्ण झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगांना सेंद्रिय संयुग म्हणतात. लक्षात ठेवा की ज्या संयुगांना जाळल्यानंतर काळ्या रंगाचा कार्बन हा ज्वलन पूर्ण न झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन शिल्लक राहतो त्या संयुगांना सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे म्हणतात. उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे आपण जे वापरतो गाडीला पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस, अशी द्रव्ये सेंद्रिय संयुगाची बनलेली असतात. त्याच्यानंतर कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया ही सुद्धा सेंद्रिय संयुगे आहेत. या उलट ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिली आणि दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो ती झाली असेंद्रिय संयुगे किंवा त्याला आपण अकार्बनी संयुगे असं म्हणतो. हे संयुगांचे प्रकार बघितले जातात. संयुगांचे प्रकार एक म्हणजे कार्बनी संयुगे, आणि दुसरा म्हणजे अकार्बनी संयुगे. किंवा याला सेंद्रिय आणि याला म्हटलं जातं असेंद्रिय. असे 2 प्रकार पडतात संयुगांचे. मीठ, सोडा, गंज जो लोखंडाला चढतो तो कॉपरला पण चढतो, मोरचूत, चुनखडी ही असेंद्रिय संयुगे आहेत. याशिवाय संयुगांचा आणखी एक 3रा प्रकार होतो तो म्हणजे जटिल संयुगे. जटिल संयुगांच्या रेणूंमध्ये अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते. पण तुम्हाला 2च संयुगांच्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी, म्हणून मी या ठिकाणी 2च संयुगांचे प्रकार लिहिले. 3रा पण प्रकार असतो जटिल संयुगे. या संरचनेच्या मध्यभागात धातूंच्या अणूंचा सुद्धा समावेश असतो. मॅग्नेशियमचा समावेश असलेलं क्लोरोफिल, लोहाचा समावेश असलेले हिमोग्लोबिन जे आपल्या शरीरामध्ये असतं ते, आणि कोबाल्टचा समावेश असलेलं सायनोकोबाल्मिन म्हणजे ज्याला आपण B12 असं म्हणत असतो, व्हिटॅमिन B12, सायनोकोबाल्मिन म्हणतात त्याला. हे जटिल संयुगांची उदाहरणं आहेत. लक्षात येते तुमच्या? क्लोरोफिल जे कशामध्ये असतं, वनस्पतींमध्ये असतं. हिरव्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असतं, त्याला आपण हरितद्रव्य असं म्हणत असतो. या हरितद्रव्यांच्या साह्यानेच हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या साह्याने. कशामध्ये असतं ते? वनस्पतींमध्ये असतं क्लोरोफिल.
त्याच्यानंतर लोह, जे आपलं हिमोग्लोबिन, लोहापासून बनवलेले जटिल संयुग आहे ते म्हणजे हिमोग्लोबिन, जे आपल्या शरीरामध्ये असतं, ज्याच्याद्वारे रक्तामधल्या ऑक्सिजनचा पुरवठा संपूर्ण शरीरभर करण्याचं काम केलं जातं, ते म्हणजे आपलं हिमोग्लोबिन. ते जर कमी असेल तर आपल्याला विविध प्रकारच्या आजारांना बळी पडावं लागतं. हिमोग्लोबिन, लोहाची जर कमतरता असेल तर हिमोग्लोबिन आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ॲनिमिया नावाचा रोग होत असतो. सिकल सेल, वेगवेगळ्या प्रकारचे रोग, पंडू रोग, विविध प्रकारचे रोग आहेत. याचा अभ्यास तुम्हाला 10वीला करायचा आहे. त्याच्यानंतर सायनोकोबाल्मिन, जे कोबाल्टचा समावेश असलेलं हे जे असतं ते म्हणजे व्हिटॅमिन B12 म्हणतात त्याला. ही जटिल संयुगाची उदाहरणं आहेत. संयुगांच्या रेणूंमध्ये वेगवेगळ्या अणू जे असतात ते रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. याचा अभ्यास आपण पुढे पाहणार सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता मिश्रणांचे प्रकार, मूलद्रव्यांचे प्रकार आपण बघितले 2, संयुगांचे प्रकार बघितले 3. लक्षात, तिसरा प्रकार पण आपण लिहून घेऊया. ॲक्च्युली तिसऱ्या प्रकारचा अभ्यास तुम्हाला नाही आहे म्हणून मी लिहिला नाही, पण लक्षात ठेवा तिसरा प्रकार आहे जटिल संयुगी. आणि मिश्रणांचे प्रकार म्हणजे एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था असं म्हटलं जातं. जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला समांगी मिश्रण असं म्हणतात. आणि जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागले असतात तेव्हा त्याला विषमांगी मिश्रण असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं साखर ही पाण्यात विरघळली, बरोबर. साखर पाण्यात विरघळते आणि साखर पाण्यात विरघळल्यानंतर त्याचं एक समांगी मिश्रण तयार होतं. म्हणजे काय की एकच प्रावस्था तयार होत असते. त्या उलट तेल जर पाण्यात टाकलं आपण, तेल पाण्यात टाकल्यानंतर तेल वरती येतं, दिसतं तुम्हाला सगळ्यांना. तेल वरती दिसतं आपल्याला, पाणी खाली दिसतं. तेल पाण्यावर काय होतं, तरंगतं. मग हे जे मिश्रण असतं त्याला विषमांगी मिश्रण. किंवा तुम्ही जर पाण्यामध्ये माती टाकली तर माती टाकल्यानंतर काही माती पाण्यामध्ये विरघळते, पण काही मातीचे जे कण असतात ते खाली तळाशी जाऊन बसतात, जड कण असतात. ते प्रकारचं मिश्रण म्हणजे विषमांगी मिश्रण असतं. म्हणजेच काय की जेव्हा मिश्रणाच्या 2 घटकांची मिळून एकच प्रावस्था होते त्याला म्हणतात समांगी मिश्रण. आणि जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागले जातात तेव्हा त्याला म्हणतात विषमांगी मिश्रण. हे मिश्रणाचे काय आहेत, 2 प्रकार आहेत. एक म्हणजे समांगी आणि दुसरं म्हणजे विषमांगी. हे मिश्रणाचे 2 प्रकार आहेत, समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. एकाच स्थायूचे एकत्रित केलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. म्हणजे उदाहरणार्थ दगडांचा ढीग, बरोबर, द्रवरूप पदार्थ व त्यामध्ये विरघळलेले सर्व द्रवणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते. उदाहरणार्थ समुद्राचं पाणी, सगळे द्रवरूप पदार्थ एकत्र येतात ना त्याच्यामध्ये. आणि एका द्रव्याच्या किंवा एकत्रित असलेल्या सर्व थेंबांची मिळून एकच प्रावस्था तयार होते. उदाहरणार्थ पावसाचं थेंब. एकच पात्रता किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेले द्रव्यांची प्रावस्था ही स्वतंत्र असतात. तेल आणि पाणी सांगितलं मी तुम्हाला. आणि एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून सुद्धा एक अवस्था होते, एक प्रावस्था होते, ते म्हणजे आपली हवा, अनेक वायूंचं मिश्रण. लक्षात. मिश्रणांचे प्रकार पाहण्याआधी आपल्याला द्रावण बघायचं, द्रावक बघायचं, द्राव्य म्हणजे काय हे बघायचं. 2 किंवा अधिक पदार्थांचं जे समांगी मिश्रण असतं त्याला द्रावण म्हणतो आपण. साखरेचं द्रावण, मिठाचं द्रावण, बरोबर. 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र मिसळतात आणि त्याच्यापासून दोन्ही पदार्थ आपल्याला दिसू शकत नाही, त्यांची एकच प्रावस्था दिसते, त्याला म्हणतात द्रावण. पाणी आणि मीठ ह्या 2 पदार्थांचं समांगी मिश्रण तयार होतं, त्याला मिठाचं पाण्यातलं द्रावण म्हणतात, बरोबर. आणि मग द्रावणामध्ये जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो
त्याला म्हणतात द्रावक. लक्षात ठेवा, मीठ आणि पाणी एकत्र केल्यानंतर आपण मीठ कमी प्रमाणात घेतो आणि पाणी जास्त प्रमाणात घेतो. साखर आणि पाणी एकत्र केल्यानंतर आपण साखर कमी प्रमाणात घेतो, पाणी जास्त प्रमाणात घेतो. मग जो घटक पदार्थ जास्त प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात आणि जो घटक पदार्थ कमी प्रमाणात असतो त्याला द्राव्य म्हणतात. लक्षात, कमी प्रमाणात असलेल्या घटक पदार्थांना द्राव्य, तर जास्त प्रमाण असलेल्या घटक पदार्थांना द्रावक म्हणतात. आणि द्रावक आणि द्राव्य या दोघांपासून जे तयार होतं त्याला द्रावण असं म्हटलं जातं. द्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनवण्याची जी क्रिया असते त्याला विरघळणं म्हणतात. साखर पाण्यात विरघळते बरोबर, म्हणजे द्राव्य हे द्रावकामध्ये मिसळून जे द्रावण तयार होतं ते द्रावण बनण्याची क्रिया त्याला म्हणतात विरघळणे. द्रावणातील घटकांच्या अवस्थेप्रमाणे द्रावणांचे सुद्धा अनेक प्रकार असतात बरोबर. समुद्राचं पाणी, पाण्यात विरघळलेलं मोरचूत, पाण्यात विरघळलेलं मीठ, साखरेचा पाक ही सुद्धा द्रावणे काय आहेत? द्रवामध्ये आपण स्थायू टाकतो ना, साखर ही स्थायू रूपात असते, मीठ हे स्थायू रूपात असतं. म्हणजेच काय झाला, हा द्रवामध्ये स्थायू या प्रकारचा हा द्रावणाचा प्रकार आहे. आपण 3 प्रकार बघितले, मूलद्रव्यांचे, संयुगांचे, मिश्रणांचे. पुढचा प्रकार बघायचा आपल्याला, द्रावणाचे प्रकार बघायचे. तर सुरुवातीला द्रावण म्हणजे काय, द्राव्य म्हणजे काय आणि द्रावक म्हणजे काय हे लक्षात घ्या. याच्यावर आधारित तुम्हाला व्याख्या विचारल्या जातात. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे हा, द्रावण म्हणजे काय. दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. आणि द्रावणामध्ये जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक, जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. आणि जो घटक पदार्थ कमी प्रमाणात असतो त्याला द्राव्य म्हणतात. कमी प्रमाणात असतो आणि मग कमी प्रमाणात द्राव्य द्रावकामध्ये ज्या वेळेला मिसळतं आणि त्याच्यापासून द्रावण तयार होतं या प्रक्रियेला म्हणतात विरघळणे. लक्षात. मग आपण साखर पाण्यामध्ये विरघळतो, मीठ पाण्यामध्ये विरघळतो. या ठिकाणी साखर आणि मीठ हे झाले द्राव्य आणि त्यांचं द्रावण आहे पाणी, त्यांचं द्रावक आहे पाणी आणि त्या दोघांचं मिळून तयार झालेलं जे आहे त्याला द्रावण असं म्हटलं जातं. आता आपण द्रवामध्ये स्थायू हे बघितलेलं. आता द्रवामध्ये द्रव म्हणजे उदाहरणार्थ विनेगार घेतलं आपण, विनेगार, विरल सल्फ्युरिक आम्ल हे सुद्धा द्रवामध्ये द्रव मिसळलेले असतं. वायूमध्ये वायू म्हणजे हवा, स्थायूमध्ये स्थायू म्हणजे पितळ, जे संमिश्र बघितलं आपण, पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील ही संमिश्र म्हणजे असतात तुमचे द्रव. स्थायूमध्ये स्थायू. त्याच्यानंतर द्रवामध्ये वायू म्हणजे क्लोरीनयुक्त पाणी जर असेल तर द्रवामध्ये वायू मिसळलेला असतो. हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा आपलं सोडा वॉटर, जे तुम्ही सोडा वॉटर पितात, सोडा पितात किंवा थम्सअप वगैरे पितात, जे शीतपेय वापरले जातात त्यांच्यामध्ये काय असतं तर द्रवामध्ये वायू असतो. लक्षात घ्या. असे द्रावणांचे प्रकार आहेत. समांगी मिश्रणाचे म्हणजे द्रावणाचं संघटन जे असतं ते संपूर्ण राशीभर एकसारखं असतं. द्रावक
पारदर्शक द्रव असल्यास द्रावण सुद्धा कसं असतं, पारदर्शक असतं आणि ते गाळण कागदातून काय केलं जातं, आरपार जात असतं. लक्षात घ्या. द्रावणाचे प्रकार बघितले. द्रवामध्ये द्रव, वायूमध्ये वायू, द्रवामध्ये स्थायू, त्याच्यानंतर स्थायूमध्ये स्थायू, द्रवामध्ये वायू, असे द्रावणाचे प्रकार आहेत. बघा द्रावणाचे प्रकार. पहिला प्रकार आहे द्रवामध्ये स्थायू. दुसरा प्रकार आहे द्रवामध्ये द्रव, द्रवामध्ये द्रव. तिसरा प्रकार द्रवामध्ये वायू. चौथा प्रकार स्थायूमध्ये स्थायू. नंतर द्रवामध्ये वायू झाला आपला. द्रवामध्ये स्थायू, द्रवामध्ये द्रव, द्रवामध्ये वायू आणि स्थायूमध्ये स्थायू असे प्रकार आहेत. एक राहिला. द्रवामध्ये द्रव, वायूमध्ये वायू आणि शेवटचा प्रकार आहे तुमचा वायूमध्ये वायू. जे आपण सोडतो वायूमध्ये वायू म्हणजे हवा. लक्षात. अशा पद्धतीने हे कशाचे प्रकार आहेत, तर द्रावणाचे प्रकार आहेत. लक्षात घ्या. याच्यानंतरचा पुढचा भाग आहे तो म्हणजे निलंबन. समजा तुम्ही पाणी आणि भुसा हे दोन पदार्थांचं काय झालं, पाण्यामध्ये भुसा टाकला तर भुसा पाण्यावर तरंगतो, त्याचं विषमांगी मिश्रण तयार होत असतं. मग हे द्रव आणि स्थायूंचं मिश्रण आहे. द्रव आणि स्थायू यांचं विषमांगी जे मिश्रण असतं त्याला निलंबन असं म्हटलं जातं. निलंबनातील स्थायू कणांचा व्यास हा 10⁴ मीटर पेक्षा जास्त असतो. त्यामुळे त्यातून प्रकाशाचं संक्रमण होईल का, प्रकाश किरण जर टाकले तर त्याच्यातून आरपार दिसेल का, नाही, प्रकाशाचं संक्रमण होत नाही. तसंच सामान्य गाळण कागद जर घेतला तर हे स्थायू कण अवशेषी म्हणून राहतात आणि द्रव आणि स्थायू घटकांचं काय होत असतं, विलगीकरण होत असतं. त्याच्यानंतर पुढचा प्रकार येतो म्हणजे कलील द्रावण. द्रावणाचा हा प्रकार आहे निलंबन, कलील. जर तुम्ही पाणी आणि दूध यांचं जर मिश्रण केलं तर ते अर्धपारदर्शक असतं. म्हणजे दुधाचे कण दूध पाण्यामध्ये विरघळतं, परंतु दुधातले जे कण असतात ते पाण्यामध्ये दिसतात, पूर्णपणे ते विरघळत नाहीत. मग या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचं जर आपतन केलं तर त्याचे काही प्रमाणात संक्रमण होतं आणि काही प्रमाणात अपस्करण होतं. याचं कारण म्हणजे विषमांगी मिश्रणातील पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे कण जे असतात, सूक्ष्म कण, ते सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि या कणांचा व्यास हा 10⁻⁵ मीटर पेक्षा जवळपास असतो. आणि म्हणून असं जे मिश्रण असतं, असं जे विषमांगी मिश्रण असतं त्याला कलील असं म्हटलं जातं, कलील द्रावण असं म्हटलं जातं. कलिलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गाळण कागदाची जी छिद्र असतात ती कशी असतात, मोठी असल्याने कलील या विषमांगी मिश्रणाचं विलगीकरण होतं. दुधातून पाणी वेगळं करू शकत नाही. दूध स्वतःच एक कलील आहे. यामध्ये पाणी, या माध्यमामध्ये प्रथिने असतात, स्निग्ध पदार्थ असतात, यांचं स्थायूकण आणि द्रव्याचे थेंब यांचा व्यास जो असतो तो 10⁻⁵ मीटरच्या आसपास असतो किंवा विखुरलेले असतात तिथे. याशिवाय वायूमध्ये स्थायू म्हणजे धुलीकण असतात की नाही, वायूमध्ये स्थायू हे धुलीकण, धूर. त्याच्यानंतर वायूमध्ये द्रव म्हणजे धुके आणि ढग. माहिती तुम्हाला सगळ्यांना, धुके आणि ढग हे वायूमध्ये द्रव असतात. आणि आणखी सुद्धा कलिलाचे हे काय आहेत, प्रकार आहेत. लक्षात ठेवा. धूर आणि धुके हे दोन्ही म्हणजे वायूमध्ये द्रव आणि वायूमध्ये स्थायू हे सुद्धा कलिली द्रावणाचे प्रकार आहेत, कारण ते विषमांगी असतात. तशाच पद्धतीने द्रव्याचे प्रकार ज्यावेळेला आपल्याला अभ्यासात असतील त्यावेळेला मूलद्रव्य म्हणजे सर्वात साधं संघटन असतं आणि हा द्रव्याचा सर्वात साधं संघटन असल्याचा प्रकार असतो. संयुग आणि मिश्रण या प्रकारचं संघटन जे असतं तपासले असतात. लक्षात येतं की 2 किंवा अधिक घटकांपासून ते बनलेलं असतं आणि हे घटक एकमेकांपासून जोडलेल्या स्थितीत असतात की स्वतंत्र असतात
हे ते द्रव्य म्हणजे संयोग आणि मिश्रण हे ठरतं त्या द्रव्यावरून. लक्षात येते तुमच्या? निलंबन म्हणजे काय, त्याच्यानंतर कलिल द्रावण म्हणजे काय असतं. दूध हे एक स्वतः कलिल द्रावण आहे, कारण त्यामध्ये प्रथिने असतात, स्निग्ध पदार्थ असतात, आणि ते पाण्यामध्ये जरी विरघळलं तरी पण त्याचे कण त्या ठिकाणी शिल्लक राहत असतात. त्यामुळे प्रकाश किरण जर आपण टाकले तर प्रकाशाचा किरण आरपार न जाता काहींचं अपस्करण होतं, तर काही जे असतात त्यांचं संक्रमण होत असतं. म्हणून दूध हे कलिल द्रावण आहे. त्याच्यात कणांचा जो व्यास आहे तो 10⁻⁵ मीटरच्या जवळपास असतो. म्हणून ते विषमांगी मिश्रण जे असतं त्याला कलिल द्रावण असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे समजा तुम्ही लोहकीस आणि गंधक चूर्ण मिसळून, बघा तुम्ही 6वीला किंवा 7वीला हा प्रयोग केला असेल की समजा लोहकीस आहे आणि एक संयुग आहे, ते म्हणजे पिवळ्या रंगाचं संयुग असतं, गंधक असतं, सल्फर म्हणतात त्याला. लोहकीस आणि गंधक चूर्ण मिळून एकत्र मिसळले आणि त्याच्यावरून जर चुंबक फिरवलं तर तो लोहकीस आपोआप कशाला चिकटतो, चुंबकाला चिकटतो, बरोबर, कारण चुंबकाकडे लोखंड आकर्षिला जातं. मग हे दोन्ही कण जे असतं लोहचुंबकाकडे ओढले जाणारे लोहकणांचा गुणधर्म काय होता, कायम होता. म्हणून ते काय झाले, लोहचुंबकाकडे आकर्षले गेले. मग लोह आणि गंधक हे घटक स्वतंत्र स्थितीमध्ये होते, परंतु लोहकीस आणि गंधक जर एकत्र तापवलं तुम्ही, बघा ते मिश्रण केलं तर त्याच्यातला लोहकीस वेगळा करू शकतो, परंतु लोखंड आणि गंधक एकत्र तापवून जर थंड केलं तर त्यावर चुंबकाचा परिणाम होत नाही, कारण त्याच्यापासून एक नवीन प्रकारचा संयोग तयार होतो, आयर्न सल्फाईड म्हणतात त्याला, आणि त्याचा पिवळा रंग सुद्धा काय होतो, दिसेनासा होतो, तो काळा होतो. म्हणजेच तापवण्याच्या क्रियेमुळे लोह आणि गंधक या मूलद्रव्यांमध्ये रासायनिक संयोग घडून आला आणि लोह आणि गंधक यांचे अणू जे असतात ते रासायनिक बंधाने जोडले जाऊन संयोगाचे काय तयार होतात, रेणू तयार झाले. मग याच्यावरूनच रेणुसूत्र आणि संयुजा हे घटक आपल्याला बघायचे की संयुगांमध्ये घटक मूलद्रव्यांचं जे प्रमाण असतं ते कसं असतं, ठराविक असतं, निश्चित असतं. संयुगाच्या रेणूंमध्ये घटक मूलद्रव्यांचे अणू जे असतात ते विशिष्ट संख्येने एकमेकांना जोडलेले जातात आणि संयुगांच्या रेणूंमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्यांचे प्रत्येकी किती किती अणू आहेत ते रेणुसूत्रांच्या साहाय्याने दर्शवले जातात. म्हणून संयुगांमध्ये किती अणू आहेत, जसं एक्झाम्पल आपण बघितलं पाण्याचं रेणुसूत्र आपण बघितलं H2O, याच्यामध्ये हायड्रोजन किती आणि ऑक्सिजन किती यांची संख्या त्या ठिकाणी आहे. मग रेणुसूत्र हे त्यांच्या रेणूंच्या संख्येवरून ठरतं. त्या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे त्यांनी की समजा पाणी आहे, हायड्रोजन क्लोराईड आहे, मिथेन आहे, त्याच्यामधल्या घटक मूलद्रव्यांचं प्रमाण किती असतं आणि संख्या किती असते ते आपण बघूया. हे लक्षात आले सगळ्यांचं? संयुगाचं नाव एक तक्ता बघूया आपण. त्यानंतर त्या संयुगाचं रेणुसूत्र कशा पद्धतीने काय होतं, त्याच्यानंतर त्याच्यामधले घटक मूलद्रव्य कोणते कोणते घटक मूलद्रव्य त्यामध्ये आहेत आणि घटक मूलद्रव्यांनंतर अणूंची संख्या किती, घटक मूलद्रव्यांमधले अणू जे आहेत त्या अणूंची संख्या आपल्याला बघायची. आपण पहिलं संयोग बघितलं ते म्हणजे पाणी. पाणी जे आहे त्या पाण्याचं रेणुसूत्र आहे H2O. याच्यामध्ये घटक मूलद्रव्य आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन. अणूंची संख्या हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचे 1, म्हणजे 2 1, बरोबर. त्याच्यानंतर हायड्रोजन क्लोराईड, HCl मध्ये आहे एक हायड्रोजन आणि दुसरं घटक मूलद्रव्य क्लोरीन. याच्यामध्ये किती अणू आहेत, 1 1. त्याच्यानंतर पुढचं मूलद्रव्य आहे मिथेन.
मिथेन. मिथेनचे सूत्र आहे रणूसूत्र CH4. याच्यामध्ये घटक मूलद्रव्य कार्बन, हायड्रोजन. कार्बन किती? 1. हायड्रोजन किती? 4. त्याच पद्धतीने पुढचे मॅग्नेशियम क्लोराईड. मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. मॅग्नेशियम क्लोराईडचं सूत्र आहे MgCl2. याच्यामध्ये घटक मूलद्रव्य आहेत मॅग्नेशियम आणि दुसरं आहे क्लोरीन. मॅग्नेशियमचे 1 अणू आणि क्लोरीनचे 2. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण संयुग, त्याच्यामध्ये असलेले घटक मूलद्रव्य आणि घटक मूलद्रव्यांची संख्या, घटक मूलद्रव्यांमधले असलेल्या अणूंची संख्या निश्चित करू शकतो. रेणू आणि रेणूंमधील जे विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या याच्यातला संबंध आपण बघितला. अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडले जाण्याची क्षमता ही प्रत्येक अणूची असते आणि प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म हा आहे. ही क्षमता एका संख्येने दर्शवतात. ही संख्या म्हणजे त्याची संयोजन. आपण बघितलं की दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर ज्यावेळेला रासायनिक बंध तयार करतात, जितके अणू हे दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर रासायनिक बंधाने जोडलेले असतील ते दर्शवणारी त्याची जी संख्या असते त्यालाच त्या मूलद्रव्याची संयोजन असं म्हणतात, त्या अणूची संयोजन असं म्हणतात. एक अणू त्याच्या संयोजन इतके रासायनिक बंध हे इतर अणूंबरोबर तयार करत असतात आणि साधारणपणे मूलद्रव्यांची संयोजन ही त्यांच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते. 18व्या किंवा 19व्या शतकांमध्ये वैज्ञानिकांनी संयुगांच्या संघटनाबाबत अनेक प्रयोग केले आणि त्यावरून मूलद्रव्यांच्या संयोजन त्यांनी शोधून काढले. हायड्रोजन हे सर्वात हलकं मूलद्रव्य म्हणून ओळखलं जातं आणि त्याची संयोजन आहे 1 असं मानलं, त्याला प्रमाण मानलं आणि मग या प्रमाण मानून इतर मूलद्रव्यांच्या संज्ञा वैज्ञानिकांनी शोधल्या.